दरम्यान शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं मिळालेलं आहे। पुन्हा हे खातं आपल्याला मिळाल्यानं महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना गती देणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणतात। दरम्यान महाराष्ट्रामध्ये अजूनही 40% पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण करण्याचं आवाहन आपल्यासमोर असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणतात। दरम्यान गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। महाराष्ट्र राज्यामध्ये खाते वाटप नुकतंच झालेलं आहे आणि आपल्या सोबत गुलाबराव पाटील जुडलेले आहेत, जे त्यांना पाणी पुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री हे खातं पुन्हा दिलेले आहे। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार, तुम्हाला पुन्हा खातं पाणी पुरवठा मंत्री आणि स्वच्छता खातं हे मिळालेलं आहे? ते पूर्वीचंच खातं मिळालं आणि राहिलेल्या ज्या योजना आहेत ते पूर्ण करण्याची संधी याच्यामुळे मला मिळाली आहे। त्याचबरोबर ज्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत ते योग्य चालू आहे का नाही ते बघण्याची संधी आहे आणि ज्या बंदच आहे, ज्यांनी कामं सुरू केली नाही त्यांना 3C करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे, या सगळ्या जबाबदाऱ्या आता पुढच्या काळामध्ये आहे। ग्रामीण शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना पाणी वाजण्याचं एक पुण्याचं काम या खात्यामध्ये आहे। मला तरी असं वाटतं की राहिलेलं स्वप्न ते मला पूर्ण करता येईल। काय मानस असेल आपला पुढचा? मानस एकच आहे, पाणी पिलाव, बस, बाकी काहीच नाही। तर हे होते मंत्री गुलाबराव पाटील। सर्वांना पाणी पिलाव हेच एक मंत्र धरून ते पुढे आता प्रवास करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।